समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे सन 1959 ते 2020 या कालावधीमध्ये शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडलाय। या स्नेह मेळाव्यास छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांना, उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे बाबा, सचिव VR गोडसे, CR गोडसे, राजूभाई मुलानी यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य JH जाधव यांनी केले। त्यांनी 5 ऑक्टोबर 2025 नुसार शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबतची रचना, कार्य आणि व्याप्ती याबाबत माहिती दिली। सर्वानुमते माजी विद्यार्थ्यांमधून श्री गुणवंत गायकवाड NIS कोच बंगलोर अध्यक्ष श्री विकल्प शहा यांची उपाध्यक्ष श्री RN पवार ज्येष्ठ क्रीडा शिक्षक यांची कोषाध्यक्ष श्री JH जाधव मुख्याध्यापक सचिव PR राऊत MR पोद्दार तन्मय शहा श्रीमती स्वप्नाली डोयफोडे तहसीलदार सूर्यभान जाधव इम्तियाज बागवान यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली। या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांची मनोगते झाली। माननीय पृथ्वीराज गोडसे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख सांगून संस्थेची भविष्यकालीन उद्दिष्ट सांगून यामध्ये माजी विद्यार्थी संघाने मोठ्या मानाने सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन केले। रियाज मुल्ला यांनी गाण्याचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली। तर आठवणींचे झाड या उपक्रमात शाळेत आपली आठवण ठेवण्यासाठी सर्व विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले। कार्यक्रमास प्राध्यापक SH पाटील, पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर प्रशांत गोडसे, विजय काळे, डॉक्टर महेश गुरव, श्री AT काळे आदी उपस्थित होते। VB घाडगे यांनी सूत्रसंचालन केलं तर PR राऊत यांनी आभार मानले। 65+ केवळ साताऱ्यामध्ये छोट्या मोठ्या 32 शाळा आहेत आणि 32 शाळा एकत्र केल्या आणि त्यांची स्कॉलरशिपची विद्यार्थी संख्येची बेरीज केली असता तरी छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या स्कॉलरशिपचं रेकॉर्ड ब्रेक करू शकत नाहीत किंबहुना 50% पर्यंत त्यांची आकडा पोहोचू शकत। हे वास्तव चित्र आहे, हे पालकांना माहित असलं पाहिजे। संस्था आहे, संस्था रात्रंदिवस या शैक्षणिक मार्गावरती मार्गक्रमण करत आहे आणि खटाव तालुक्यामध्ये एकूण 72 शाळा आहेत। माध्यमिक शाळा 72 आहे आणि विकल्प शाळा 72 शाळा आहेत आपल्या खटाव तालुक्यामध्ये आणि 71 शाळा छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वगळता 71 शाळेची स्कॉलरशिपची बेरीज केली असता त्या 71 शाळेतली बेरीज शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची केली असता 50% पर्यंत अर्ध्यापर्यंत सुद्धा पोहोचत नाही। हा ब्रँड छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा आहे आणि यासाठी आम्हाला जे मार्गदर्शन करत असतात ते छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे आदरणीय अध्यक्ष अण्णा। रोज 4 दिवसाला मला सांगणार परीक्षा झाली पाहिजे, आठवड्यातून परीक्षा। या संस्थेला कोणताही सपोर्ट नाही, कोणती फॅक्टरी नाही, राजकीय पाठबळ नाही। हे जरी सर्व नसलं तरी गुणवत्ता आणि शिस्त या जोरावर आणण्याची या संस्थेची आजपर्यंतची वाटचाल ही दैदिप्यमान प्रकारची ठेवली। आजपर्यंत मला आठवत नाही डॉक्टर साहेब की अण्णांनी या संस्थेसाठी कुणाकडे 1 रुपया मागितला असेल की मला मदत करा। छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निकची स्थापना करत असताना 7 कोटीचा प्रोजेक्ट होता आणि मला म्हणले मला ते करायचं आहे। कसं करायचं? मी शाळेची प्रॉपर्टी तारण ठेवून ते बँका कर्ज देत नव्हत्या, चॅरिटी कमिशनरची अडचण होती। मला म्हणले आपली जमीन घाण ठेवतो, घरची जमीन घाण ठेवून ठेवा, तुमच्या पुढं काय आम्ही कोणी जाणार नाही। तर स्वतःची घरची जमीन घाण ठेवून या या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून एवढा मोठा त्याग करून ते युनिट आज सुरू केलं आणि त्या युनिटचा फायदा आज आपल्या भागातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कमी पैशामध्ये शिक्षण मिळत आहे। ते विद्यार्थी इथे शिक्षण घेऊन पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कंपनीमध्ये जॉब करून आपला जनप्रपंच उभं करण्याचे काम करतात।
अशा सगळ्या परिस्थितीतून ही संस्था मार्गक्रमण करते, चांगलं क्वालिटीचं शिक्षण देते. सर्व माझे प्राचार्य असतील, माझे शिक्षक असतील, आपण सर्व माझे विद्यार्थ्यांनी सांगितलं की शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी म्हटलं की मान उंच करण्याचं काम, मान उंच ठेवण्याचं काम हे त्या भागामध्ये, या जिल्ह्यामध्ये केलं जातं. त्याच संस्थेच्या प्रगतीचा आलेख वाढवण्यासाठी आता जो कार्यरत स्टाफ आहे तो काम करत आहे, तो चांगल्या पद्धतीने काम करतो. शिक्षण संस्थेला निधीची सतत कमतरता भासत असते. निधी, तेथे उत्पादन करणारे कारखाने, खाण किंवा शेतीसारखे उत्पन्न देणारी साधने खऱ्या अर्थाने नसतात. प्रयोगशीलतेसाठी व आजच्या जागतिकीकरण प्रक्रियेमध्ये अद्ययावत राहण्यासाठी शिक्षण संस्थेला मोठ्या आणि सतत मिळणाऱ्या निधीची गरज असते. आतापर्यंत जो काही निधी उपलब्ध झाला त्याच्यातून माननीय अण्णा यांनी भरपूर चांगल्या प्रकारे भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. पण आपण पाहतो मानवी गरजा अमर्यादित असतात आणि त्या गरजा भागवणारी साधने मात्र मर्यादित असतात. तर आता या संस्थेकडे निधीची कमतरता असल्यामुळे जरी गरजा अजून असल्या तरी त्या पूर्ण करता येत नाहीत. प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.